आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। स्वामीजींचं महाशून्य गुरुचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना। हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे। या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत। मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु। हरि ओम। मागच्या पाठामध्ये आपण ज्या काही गोष्टी बघितल्या होत्या त्याचा थोडक्यात आढावा आणि आजच्या पुढच्या भागाचं जोड सांधेजोड असा सुरुवातीचा भाग बघूया आपण की आपल्या सगळ्यांना मूलभूत जिज्ञासा असतात स्वतःबद्दल की मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशासाठी आलो आहे, मी कुठे जाणार आहे, कधी जाणार आहे आणि गेल्यानंतर पुढे काय आहे। हे सगळं जे आहे हे सर्वसाधारण प्रत्येकाला ती व्यक्त केली अगर न व्यक्त केली तरी उत्कंठा असते। आणि ह्या सगळ्याशी जर का आपल्याला मूलभूत सगळं समजून घ्यायचं असेल तर ही उत्क्रांती संकल्पना मुळातून समजून घेण्यासारखी आहे। आणि जे योगग्रंथाचा अभ्यास आपण आता सध्या करतो आहोत त्याच्यापैकी योगीशयोग, बुद्धियोग, श्रद्धायोग या सगळ्या योगग्रंथामध्ये ह्या उत्क्रांतीचा उत्क्रांतीचा भाग आणि या उत्क्रांतीचा संबंध कसा आहे व्यक्ती जीवनाशी ते सगळं सांगितलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त योगग्रंथाव्यतिरिक्त स्वामीजी आणखीन अनेक पुस्तकामध्ये आपण असं का वागतो, माइंड पॉवर, व्हॉट माइंड मीन्स, पर्पज ऑफ युनिव्हर्स या सगळ्या पुस्तकात सांगितले। हे मी एवढ्यासाठी सांगतोय की जर का आपल्याला अधिक जिज्ञासा असेल, अधिक समजून घ्यायचं असेल तर हे रेफरन्सेस आपल्याला उपयोग पडतील। याच्या व्यतिरिक्त माझ्या मागे सांगितल्याप्रमाणे मी जो ब्लॉग लिहितोय त्याच्यामध्ये सुद्धा या उत्क्रांतीवर एक पूर्ण कव्हर आहे, म्हणजे साधारणतः एक मला वाटतं 10-12 आर्टिकल्स आहेत आणि त्याच्यामध्ये उत्क्रांतीची चर्चा, स्वामीजींचे विचार आणि जागतिक तज्ञांचे विचार हे त्यावेळेचे जे होते ते मांडलेले आहेत। आपण डार्विनचा उत्क्रांत जर का बघितला, उत्क्रांतीचा सिद्धांत किंवा त्याचे जे विचार जे आहेत मांडलेले ते बघितले तर तो शरीराच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आहे। पण उत्क्रांती फक्त शरीराची झाली का मनाची झाली, शरीराच्यामुळे मनाची झाली का मनाच्यामुळे शरीराची झाली, हे सगळं जे भाग आहे ते आपण बघतो। आणि आपण हे बघितलं की क्रमविकास हा जो भाग आहे उत्क्रांतीचा तो आपण बघितला तर एकपेशीय प्राण्यापासून, म्हणजे सुरुवातीला अगदी जो जीव म्हणून अस्तित्वात आला या पृथ्वी तलावर तो एकपेशीय प्राणी होता। आणि ह्या एकपेशीय प्राण्यापासून उत्क्रांत अशा मानवाची निर्मिती ती झाली, ती कशाने झाली तर कामविकाराच्या आश्रयाने झाली। आणि एकंदर त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपण मनुष्यपणापर्यंत येऊन पोचलो आणि मनुष्यपणापर्यंत येऊन पोचलो तर पुढे काय नंतर तर आपल्या संकल्पनेप्रमाणे मुक्ती। थोडक्यात आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं, आजही शेवटी बघणार आहोत की जो बोगदा संकल्पना दिलेली आहे स्वामीजींनी की आधी काहीही नसतं ते ब्रह्म मला असावं अशी इच्छा झाली, ब्रह्माला असावं अशी इच्छा झाली, एकोहम बहुश्याम असं त्याला म्हणतात। आणि मग त्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालं।
आणि मग जर का विश्वाच्या बोगद्यातून बाहेर पडायचं असेल तर परत आपल्याला मुक्तीकडे जायला पाहिजे. म्हणजे ज्या तऱ्हेने मानव ह्या बोगद्यात अडकला त्याच पद्धतीने त्याला उलटं जाऊन आपल्या मूळ ठिकाणी जायला पाहिजे. आता ही जड उत्क्रांती झाली ती मानवाच्या म्हणजे प्राण्यांचा मेंदू जो होता तो उत्क्रांत होत गेला आणि म्हणजे शरीराच्या भागाने जी उत्क्रांती झाली ती शरीराची अनेक अवयवांची उत्क्रांती झालीच, पण मुख्यत्वे मेंदूमध्ये उत्क्रांती झाली. आणि दुसरी अजड उत्क्रांती झाली ती जाणीव आणि मन ह्याच्यामध्ये उत्क्रांती झाली. म्हणजे एका भाग विज्ञानाच्या भाषेत स्वामीजींनी वापरल्याप्रमाणे एक जड भाग आणि एक अजड भाग. आता ही अंतःकरणात किंवा जाणीव किंवा कॉन्शियसनेसमध्ये जी उत्क्रांती झाली ती उत्क्रांती माणसामध्ये खूप झालेली आहे. बघा, भावना, वासना, इच्छा, महत्वाकांक्षा या सगळ्या फक्त माणसाला आहेत. माणूस सोडून बाकी कुठल्याही प्राण्याला इच्छा किंवा महत्वाकांक्षा नसतात. भावना थोड्याफार असतील, वासना बेसिक असतील. कशा वासना असतात तर बेसिकली काम आणि क्रोध, म्हणजे आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे, आपला वंश चालला पाहिजे, म्हणजे आपलं अस्तित्व पुढे पण गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर का त्रास आला किंवा काही संघर्ष निर्माण झाला तर क्रोध ह्या सगळ्या प्राण्यांना आहेत, थोड्याफार प्रमाणात सगळ्याला. पण पुढच्या ज्या विकार आहेत, मोह आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, माया म्हणजे मालकी हक्काची लिप्तता वगैरे आहे, किंवा यश, कीर्ती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त माणसाला आहेत, बाकी कुठल्याही नाही. म्हणजे ही अंतःकरणाचा विकास झालेला आहे तो कशा दिशेने कुठल्या दिशेने झाला ते आपण बघतोय. तर भावनांच्या व्यतिरिक्त बुद्धी म्हणजे अंतःकरणामध्ये दोन मुख्य भाग मन आणि बुद्धी. तर बुद्धीमध्ये विचार. आता हे विचार जे असतील ते प्राण्यांसुद्धा थोड्याफार प्रमाणात असतील, पण योग्य अयोग्य विचार, काय सार असार विचार, सत्यासत्य विचार, सत्सत विवेक बुद्धी ही फक्त मानवाला आहे. म्हणजे एकीकडे शरीर उत्क्रांत झालं, एकीकडे मेंदू उत्क्रांत झाला आणि एकीकडे बुद्धी सुद्धा उत्क्रांत झाली माणसाची. अशा पद्धतीने ही उत्क्रांती घडलेली आहे. आणि ह्या ठिकाणी आपण मागच्या वेळेला हे बघितलं होतं, काही चित्र बघितली होती, म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट कशी झाली ते आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये बेसिकली मेंदूचे 3 भाग म्हणजे बेसिक मेंदू म्हणजे रेप्टाईल ब्रेन म्हणतात किंवा आर कॉम्प्लेक्स म्हणतात. तो सरपटणाऱ्या प्राण्यांपाहिजे सगळ्यांना आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काम, क्रोध या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर लिंबिक कॉर्टेक्स नावाचा ब्रेनचा भाग आहे जो विचार करणारा मेंदू आहे, भावनांचा मेंदू आहे. थोड्याफार भावना बऱ्याचशा जास्त असतील. त्याच्यामध्ये ॲमिगडाला वगैरे ह्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये भावना आहेत. आणि त्या उत्क्रांत भावना जसजशा पिढ्या उत्क्रांत येईल म्हणजे प्राणी उत्क्रांत होत गेले तसं वाढत गेले आणि हा लिंबिक कॉर्टेक्सचा भाग वाढत गेला. हा याच्यामध्ये रेप्टाईल ब्रेन दाखवलं बघा, AR कॉम्प्लेक्स. हा रेप्टाईल ब्रेन हा बेसिक ब्रेन आहे. त्याच्यानंतर लिंबिक कॉर्टेक्स, अर्थात ब्रेन खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. आणि ह्या बेसिक गोष्टी ज्या डेव्हलप झाल्या त्या आपण बघतोय की रेप्टाईल ब्रेन, लिंबिक ब्रेन आणि मग नंतर विचार करणारा निओ कॉर्टेक्स जो आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स ज्याला म्हणतात, किंवा त्या सेरेब्रल कॉर्टेक्सचा आणखीन ॲडव्हान्स निओ कॉर्टेक्स. थोडक्यात म्हणजे बेसिक भावना, त्याच्यानंतर ॲडव्हान्स भावना, ॲडव्हान्स विचारशक्ती, अशा पद्धतीने तो ब्रेन डेव्हलप झालेला आहे. आणि मागच्या वेळेला आपण हेही बघितलं होतं की व्हेल मासा जो असतो त्याचा ब्रेन जो आहे, व्हेल मासा प्रचंड मोठा आहे आकाराने, पण त्याचा ब्रेन छोटा आहे. म्हणजे 1/10,000 इतका छोटा ब्रेन आहे तो. हत्तीमध्ये 1/440 आहे. आणि हा ब्रेन जो आहे तो माणसाचा बाकी 1/40 आहे. म्हणजे 40 भागात 1 भाग मेंदू एवढा मोठा आहे. 1/10,000 पासून 1/40 इतका तो डेव्हलप झालेला आहे. आणि अगदी प्रिमिटिव्ह जो माणूस होता त्याच्या ब्रेनचा जो आकार होता तो 600 cc होता. आणि आता तो ॲडव्हान्स होत आता साधारणतः 1450 cc झालेला आहे. थोडक्यात झालं, मेंदूचा आकार मोठा झाला आहे, मनाच्या भावना वाढलेल्या आहेत.
पण मन संस्कारित आणि प्रगल्भ झालं का, असं जर का असा प्रश्न विचारला की जो प्रश्न आवश्यक आहे चांगल्या जगाच्या दृष्टीने आणि सुखी जगाच्या दृष्टीने, तर त्याचं उत्तर आपल्याला सरळ मिळत नाही. टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली, सायन्स खूप ॲडव्हान्स झालाय, पण ती टेक्नॉलॉजी वापरणारा ॲडव्हान्स झालाय का? म्हणजे बघा, आता अगदीच म्हटलं तर सोशल मीडियामध्ये, अगदी यूट्यूब आपण जरी म्हटलं तर यूट्यूबमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात आणि काही वल्गर पण बघायला मिळतात. आणि शेवटी कशाचा उपयोग जास्त होतो ते टेक्नॉलॉजीवर नाही तर वापरणाऱ्यावर असतो. तो वापरणारा प्रगत झाला का, उत्क्रांतीचा खरा निकष कुठला असावा ह्याचा विचार केला आणि त्याच्यानंतर आपण काही आढावा घेतला मागचा मानव उत्क्रांतीचा. आणि त्याच्यामध्ये जी आपल्या कालगणनेप्रमाणे जी युगं दिलेली आहेत तर त्याच्याप्रमाणे जी माहिती उपलब्ध आहे आपल्याकडे त्याच्याप्रमाणे सत्ययुगातली जी माणसं होती पुण्यशील वर्तनाची होती. सत्ययुग हे पूर्वीचं युग, त्याच्यानंतर त्रेता म्हणजे राम झाला, रामाचा अवतार झाला तो त्रेतायुग, द्वापारयुग म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि कलियुग सध्या चालू आहे. तर सत्ययुगातली माणसं 100% पुण्यशील वर्तनाची होती, सुदृढ शरीराची होती आणि दीर्घ जीवनमानाची होती. आणि 100% पुण्यशील जी त्रेता द्वापार आणि कलियुगात हे सगळं कमी कमी होत गेलं आणि कलियुगात माणसं 25% पुण्य आणि 75% पापानुवृत्ती झालेली आहेत. मनुष्याचे जे सरासरी वयामान होतं ते कमी झालेलं आहे आणि एकंदर माणसाच्या शरीराची सुदृढता ती सुद्धा कमी झालेली आहे. म्हणजे एकीकडे गुण आणि एकीकडे शरीर ह्या दोन्हीची एकीकडे उत्क्रांती झाली का अधोगती झाली हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्या प्रश्नावर आपण विचार करतोय कारण ह्या माध्यमातून आपल्याला स्वतःचं कल्याण आणि मानवता कल्याण साधणं हा भाग जो आहे तो स्वामीजींनी योग ग्रंथामध्ये घेतलेला आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की कशी प्रगती झालेली आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं की रावणाने सीतेचं अपहरण केलं पण तिला हात सुद्धा लावला नाही, कुठल्याही बलात्काराचा प्रयत्न केला नाही. पुढे द्वापार युगामध्ये दुर्योधन दुःशासन याने आपल्या बंधूच्या पत्नीला भर दरबारात विवस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि कलियुगात पातळीत आता खूप सावध म्हणजे घसरले आणि नीतिमर्यादा नावाची गोष्ट बऱ्याच वेळा विसरलेली आहे. स्त्री पुरुष एकमेकांवर अत्याचार करताना दिसत आहेत. याबद्दलच्या प्रचंड बातम्या रोजची विदारक चित्र आपल्याला दाखवतात. मालिकामध्ये, टीम्समध्ये, सोशल मीडियामध्ये याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ज्या खूप काही चांगल्या आहेत अशा चाललेल्या नाहीत. आणि बऱ्याच वेळा स्वार्थासाठी माणूस पशुपेक्षाही वाईट वागतोय. लोक देवाला रिटायर करायला निघालेत. असंख्य घोटाळे आणि अपप्रकार आपले अनेक तथाकथित नेते पण करतायत आणि त्यातच धन्यता मानतायत. थोडक्यात एकीकडे उत्क्रांतीमध्ये प्रगती होणं अपेक्षित आहे. ती प्रगती झाली आहे, शरीराची प्रगती झाली आहे किंवा मेंदूची सुद्धा प्रगती झालेली आहे. परंतु मनाची विचारशक्ती आहे त्याची बाकी एवढी किंवा त्याच्यामध्ये जी चांगलेपणा आहे त्याची एवढी प्रगती झालेली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी कन्क्लुजन काढता येतो. आणि मग ह्याच विषयोमध्ये स्वामीजींनी एक जे चित्र दिलं आहे ते पण आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की पहिला जो म्हणजे पहिल्यांदी काम आहे लेफ्ट साईडला बघा, गुंतण्याचा जो मार्ग आहे म्हणजे काम म्हणजे इच्छा, इच्छेमुळे जग निर्माण झालं, इच्छेमुळे जीव निर्माण झाला. त्या बेसिक जीवाला काम आणि क्रोध होता. पण जसजसा तो जीव प्रगत होत गेला, उत्क्रांतीमध्ये उत्क्रांत होत गेला, तसतसं त्याला लोभ, मोह, त्याच्यानंतर मद आणि मत्सर आणि शेवटी माया म्हणजे पॉझेसिव्हिटी, किती मिळालं तरी कमी आणि सगळं माझं ही जी वृत्ती आहे ही वाढत गेली. म्हणजे अशा पद्धतीने माणूस त्या अस्तित्वाच्या बोगद्यात चुकीच्या कल्पनेनी गुंतत गेलेला आहे. आणि मग त्याच्यावर उपाय स्वामीजींनी दिलेला आहे तो आपण आत्ता नाही बघत आहोत कारण आपल्या त्या जेव्हा आपण ध्यान बघणार आहोत त्यावेळेला ते बघणार आहोत की ध्यान करत असताना मूलाधार चक्रातून आपल्याला आज्ञाचक्रापर्यंत जाऊन शेवटी जीव शिवाची भेट कशी घडवता येईल हे आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीने कामक्रोध इन्स्टिंक्ट सगळ्या पेशींना होती एका पेशी प्राण्यापासून, पण इतर सगळे जे विकार आहेत ते वाढत गेले, प्रचंड प्रमाणात वाढत गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीने सुटत जायचं असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने काय प्रयत्न करता येतील हे आपण
जेव्हा आपण याच्यात उपायाचा भाग बघणार आहोत किंवा ध्यानाचा भाग बघणार आहोत किंवा वर्तनाचा भाग आपण गुणाच्या निमित्ताने त्रिगुणाच्या निमित्ताने बघितला, उत्क्रांतीच्या निमित्ताने बघतो. दोन आहेत. उपायाच्या भागामध्ये वर्तनाची साधना आहे आणि एक ध्यानाची साधना आहे. तर वर्तनाची साधना काय हे आपण ध्यानाला बघतो, ध्यानाची साधना आपण सविस्तर नंतर बघणार आहोत. आता नंतर अमिबाने माणसापर्यंत प्रगती केली म्हणजे नक्की काय केलं. बुद्धियोगामध्ये याचं 5व्या प्रबंधात स्वामीजींनी वर्णन केलेलं आहे. ते थोडक्यात असं आहे की खालच्या किंवा अपक्रगत पाण्यापासून म्हणजे अॅमेपासून माणसाची प्रगती झाली. तसं काय झालं, तसं त्याची दुःख गुणाकाराने वाढली. फक्त माणूस दुःख पुढे ढकलू शकतो, म्हणजे अॅमेबाला दुःख पुढे ढकलायची सोय नाही किंवा खालच्या प्राण्यांना दुःख पुढे ढकलायची सोय नव्हती. पण माणसाला ती आहे, कारण त्याला मेंदूची प्रगत देणगी मिळालेली आहे. मेंदू असलेला माणूस राग वाईट आहे असं जाणतो. म्हणजे राग वाईट आहे हे माणसाला कळत नाही असं भाग नाही. पण राग आला किंवा चुकीचं वागलं तरी लगेच त्याचे परिणाम मिळत नाहीत. ही जी सोय आहे ती माणसाच्या शरीरामध्ये झालेली आहे. आणि ते आपण नंतर जेव्हा आपण पुढचा भाग बघणार आहोत की म्हणजे योगशास्त्र आणि शरीरशास्त्र याचा संबंध जो आहे त्यावेळेला आपण बघणार आहोत की जर असं झालं असतं की चुकीचा बोलल्यानंतर लगेच जर का त्याची शिक्षा झाली असतं माणूस चुकीचा वागला नसता. परंतु माणसाला भावना लपवता येतात, माणसाला नाटक करता येतं. हे सगळं प्रगत मेंदूच्या सहाय्याने झालं आणि त्यामुळे तत्क्षणी त्याचे वाईट परिणाम चुकीच्या वागणाऱ्या माणसाला किंवा अयोग्य वागणाऱ्या माणसाला त्याचे परिणाम त्यावेळेला मिळत नाहीत, पण पुढे येतात आणि त्यावेळेला माणूस पुढचा विचार न करता फक्त त्यावेळेचा विचार करतो. आणि अशा पद्धतीने माणूस अनेक परस्पर विरोधाच्या कसरती करतो त्या त्या क्षणासाठी. ही प्रगती एक प्रकारे झालेली आहे. आता या शरीराच्या घटना ज्या घडतात त्या आपण म्हणतो की मेंदूच्या निर्णयाप्रमाणे घडतात. पण मेंदूच्या प्रत्येक भागाचं परफेक्ट काय काम आहे हे अजून सुद्धा आपल्याला विज्ञानाला सांगता येत नाही. परंतु हे जे मन नावाची जी गोष्ट आहे ती मन हीच शेवटी मेंदूला आपल्याला वर्तनाला किंवा कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात किंवा जाणवी ज्याला म्हणतात. मग ते असं म्हणतात की समजा गाडी असेल, कार असेल, तर कारचा ओनर जो आहे ते मन आहे आणि कारचा ड्रायव्हर आहे तो ब्रेन आहे. आणि ओनर जसं सांगेल तसं गाडी न्यायला लागते त्याला. अर्थात गाडी म्हणजे शरीर आहे किंवा शरीर म्हणजे आपल्याला जे काही जीवन आलेलं ते आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जरी मेंदू ऍडव्हान्स किती झाला असला तरी त्या मेंदूचा उपयोग कशासाठी करायचा आणि त्या त्या क्षणाला काय काय निर्णय घ्यायचे ह्याचं डायरेक्शन सर्टिफिकेशन किंवा व्हेटो म्हणतात तो त्या मनाकडे असतो किंवा बुद्धीकडे असतो. आणि म्हणून प्रत्येक मन दुसऱ्या मनाला शरीराच्या आडून फसवत असतं, जगाला फसवत असतं, पण स्वतःला फसवू शकत नाही. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा त्या सर्व अस्तित्वाला, सर्व प्राणीसृष्टीला, सर्व जीवनाला, सर्व विश्वाला जे न्याय संतुलन लागू आहे, जो परमेश्वराचा न्याय लागू आहे, त्याला ते कधीही फसवू शकत नाही. थोडक्यात असं आहे की आपण तत्क्षणी सुख मिळू शकतो चुकीच्या मार्गाने सुद्धा, पण चुकीच्या मार्गाने मिळालेल्या सुखाचं आपल्याला जे काही प्रायश्चित्त आहे ते चुकवता येत नाही, फक्त ते खूप उशिरा येतं. आणि म्हणून अशा पद्धतीने या उत्क्रांत मेंदूचा माणसाच्या मनाने अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने उपयोग केलेला आहे. आणि स्वामीजींनी पर्पज ऑफ युनिव्हर्स नावाचं पुस्तक लिहिलं आहे किंवा जन्ममृत्यू मोक्ष रहस्य ह्याच्यामध्ये जे काही सगळं लिहिलेलं आहे ते त्यांनी सांगितलं आहे की विश्वाचा अखेरचा न्याय समता आहे. आणि याच्यामध्ये वेदांतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की किंवा यज्ञ संस्कृतीमध्ये पण सांगितलेलं आहे की समता हा भाग आहे. आणि म्हणून आपला विचार करत असताना दुसऱ्या सुद्धा विचार करून घेतला, व्यक्तिमनाने जुळून घेतलं तर तो सुखी होतो. नाही तर सुख कमावण्याचा भास होईल, पण तो भास म्हणजे सत्य नसतं. ते जे सुख असतं ते कायम टिकणारं नसतं. प्रत्येक सुखापासून दुःख आहे तर त्याचं कारण हेच असतं. आता ही सगळी गोष्ट आहे ती मनाने मनाला शिकवायची असते, मनानेच मनाला वळवायची असते.
आणि म्हणून हे मनाचं शिक्षण आपण घेतो आहोत आणि स्वामीजींनी अनेक माध्यमातून हे मांडलेलं आहे. थोडक्यात जर का उपायाचा अगदी आढावा आत्ता घेतला तर आता ते आपल्याला एकंदर खूप सविस्तर आणि नंतर बघता येईल, सविस्तर बघायचे आहेत पुढे. पण मनाच्या पटलावर काय काय गोष्टी टसून घेतल्या पाहिजेत त्या अशा आहेत की शरीराला चिकटण्याचा लंपटपणा मनाचा आहे जो, म्हणजे कसं आहे म्हणजे थोड्या सांगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणूस जन्म घेतो त्याचं कारण त्याच्या वासना तृप्त झालेल्या नसतात. वासना तृप्त झालेल्या नसताना जेव्हा जीव सुटतो तेव्हा तो जीव परत जन्म घेतो आणि त्या वासना पूर्ण करण्यासाठी त्याला शरीराचीच गरज लागते आणि त्यामध्ये ते शरीराला चिकटायला लागतं. आता ही बेसिक चूक आहे. गीतेने पण सांगितलेलं आहे की हा पहिली चूक आहे. बरं, समजा ते झालं, ते एकदा ही चूक झाल्यानंतर ती चूक सहजतेने दुरुस्त होईपर्यंत, म्हणजे ही सहज होणार नाही. वासना पूर्तीसाठी जन्म झाल्यामुळे वासना पूर्तीसाठीच प्रयत्न होणार आणि वासना पूर्ती करत असताना त्या प्रत्येकातून आणखी अनेक वासना निर्माण होतात आणि हे असं चक्र चालूच राहतं. म्हणून ती शतगुणीतच होणार मधल्या अवस्थेमध्ये. पण हे सगळं आपल्याला त्याचे परिणाम शांतपणे सोसलं पाहिजेत आणि जगत असताना स्वतः मूलभूत ज्ञान घेतलं पाहिजे. ते ज्ञान आपल्याला समजताना इतरांना सुद्धा दिलं पाहिजे, कारण ह्या ज्ञानामध्ये आपल्याला वर्तनाचं मार्गदर्शन मिळतं. आता ज्ञान झाल्यानंतर आपण आहे त्या परिस्थितीतून सुटण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी जास्तीत जास्त न्यायसन्मुख राहिलं पाहिजे, म्हणजेच समतेच्या पद्धतीने वागलं पाहिजे. मूळ चूक दुरुस्त करता करता मधल्या काळात थोड्याफार चुका वाढतील, पण दिवा ज्याप्रमाणे विझण्यापूर्वी वाढतो तशा त्या वाढतील आणि जर का आपण जाणीवात जिवंत ठेवली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रगती करता येईल. आणि हे सगळे बाहेरचे व्यवहार शांत अशा विचारांच्या आणि वर्तनाच्या, संयमाच्या वर्तनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे आपल्याला जीवनात निपटावे लागतील, पण दुसऱ्या बाजूनी आपल्या शरीराची संवाद सुरू करायला लागेल. कारण शेवटी आपण आपलं जे काही इच्छा आहे, मनाच्या इच्छा, त्या शरीराच्या माध्यमातून, शरीर हे साधन आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्या इच्छा पूर्ण करत असताना शरीरातल्या प्रत्येक पेशी आपली सहकारी हे लक्षात घ्यायचं. आपल्या शरीरांतर्गत जी विषमता आपण आपल्या वर्तनाने निर्माण करतो ती मोडायची सुरुवात करायची आणि यासाठी ध्यानच कल्पना सांगितलेली आहे. आणि पाठीच्या कण्याच्या टोकापासून आपल्या मूलाधार चक्रापासून हळूहळू जाणीव उतरत न्यायची, हळूहळू वर उचलत न्यायची आणि शरीराशी संवाद साधून शरीरामध्ये समता, आणि ही समता करता 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 हळूहळू त्या शुद्ध जाणीवेतून, त्या कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून आपापलं एक एक चक्र म्हणजे महत्वाचं शरीराचं ध्यान शुद्ध करत 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 अगदी मेंदूच्या ठिकाणी किंवा ध्यानचक्राच्या ठिकाणी यायचं. अशा ठिकाणी हे प्रयत्न करायचे असं आपल्याला ह्या ठिकाणी आउटलाईन मिळते. प्रयत्नाची आउटलाईन, वर्तनाची आउटलाईन आणि ध्यानाची आउटलाईन. आणि कितीही आपण बाहेर प्रयत्न केले तर कधीही सुख मिळणार नाही, परंतु स्वतःच्या जीवनात स्वतःच्या प्रयत्नांनी आणि स्वतःच्या ध्यान प्रयत्नांनी हे जर का दुहेरी आपण पद्धतीने प्रयत्न केले तर आपल्याला सुख मिळाल्याशिवाय पण राहणार नाही. आणि ध्यानामध्ये आपल्याला एक आवश्यकता असते ती म्हणजे शांत होणे, नम्र होणे आणि शरणागत होणं. नम्रता ही खूप महत्वाची असते ध्यानामध्ये. ध्यान चांगलं लागायचं असेल तर स्वतःला विसरायला लागतं. स्वतःला विसरायला लागतंच म्हणजे नम्र व्हायला लागतं. स्वतःची बुद्धी शून्य करायला लागते. आणि आईन्स्टाईन सारखा बुद्धिवंत सुद्धा अत्यंत नम्र होता. त्यांनी म्हटलं होतं की मला लोक ज्ञानी म्हणतात, मला सायंटिस्ट म्हणतात, पण या अफाट जगामध्ये जेवढं ज्ञान पसरलेलं आहे त्यामध्ये मला कळलंय ते समुद्राच्या किनाऱ्यावर पडलेले ज्या वाळूचा एक कण असतो, सँडचा एक कण असतो, तेवढंच. अशा पद्धतीने आपली बुद्धी मर्यादित आहे. ही जर का आपल्या पद्धतीने आपण जीवनात आणलं. दुसरा एक नेहमी ते उदाहरण देतात दासबोधामधलं, लोहो परिसासी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. म्हणजे पाण्याचा
थेंब, एक छोटा थेंब, एक तुषार उडून जर का तो बाहेर पडला, दगडावर पडला, वाळूवर पडला, तर वाळून जातो आणि त्याला असं वाटत असतं की मी छान थेंब आहे, परंतु क्षणार्धात त्याच्या स्वातंत्र्याची कवडी आकाशात वाफ निघून जाते. पण तोच थेंब प्रयत्नाने पुन्हा सागरात घरंगाळला, नदीत घरंगाळला, तर तो एक छोटासा सागराचा थेंब जो असतो सागराचा भाग बनून जातो. लोखंडाला परिस्पर्श झाला, थेंब समुद्रात पडला आणि नदी गंगेला मिळाली आणि गंगा समुद्राला मिळाली. त्या क्षणी लोखंडाचं सोनं होतं, थेंब समुद्र होतो आणि नदी गंगा स्वरूप होते आणि गंगा सागर स्वरूप होते. म्हणून अहंकार नको हा त्याचा सगळ्याचा सारांश आहे. आता हीच उत्क्रांती बघत असताना आपण असंही का वागतो आणि अन्य पुस्तकामध्ये स्वामीजींनी दिलं होतं ते आपण बघितलं. विज्ञानाने सुद्धा डार्विनची थेअरी तशाची तशी ऍक्सेप्ट केलेली नाहीये. त्याच्याबद्दलचं आपण काही भाग बघितला, सायंटिस्टनी बघितलं की फक्त सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ही गोष्ट नाहीये, तर सम ॲडॅप्टेशन अक्रॉस जनरेशन, जुळवणूक होत असेल तरच त्या पद्धतीने उत्क्रांती होते. आता ही जुळवणूक करायची म्हणजे कुणाची करायची? जुळवणूक होते विचारांची, म्हणजेच मनाची, बुद्धीची, अंतःकरणाची जुळवणूक होते. आणि हे अंतःकरणाची जुळवणूक करणं, मनाची जुळवणूक करणं, शरीराची जुळवणूक करणं, कशाची? विश्वनियमांची जुळवणूक करणं आणि आपण विश्व नियमांशी किंवा परमेश्वरी नियमांशी एका पद्धतीने हा व्यवहार जगत असताना कशा पद्धतीने जगायचं त्याच्याबद्दलची ह्या उपाय आपण याच्यामध्ये बघतो. व्हॉट माइंड्स मध्ये 1963च्या अगोदर पब्लिश झालेलं पुस्तक आहे. त्यावेळेला स्वामीजीने हेच म्हटलं होतं की डार्विनची थेअरी आहे, त्या थिअरीमध्ये प्रत्यक्ष मनाचा उल्लेख केलेला नाही, परंतु दॅट होल थिअरी प्रीसपोजेस माइंड. द लॉ ऑफ इव्हॉल्युशन प्रिझ्युम्स अन ओव्हरऑल ऑल साइडेड डेव्हलपमेंट ऑफ अन ऑर्गॅनिझम टेंडिंग टू परफेक्शन. म्हणजे प्रत्येक जे काही जीव आहे तो जीव हळूहळू परफेक्शनकडे जातोय हे समजतं, हे अज्युम केलेलं आहे इव्हॉल्युशन थेअरीमध्ये, पण तिथे त्याने मान्य केलेलं नाही. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात इट इज नथिंग बट माइंड दॅट क्वालिफाईज इटसेल्फ, स्टेप्स अप अँड रिटेन्स कॅरेक्टरिस्टिक रिक्वायर्ड इन द लोअर स्पेसिस. म्हणजे हळूहळू स्पेसिस जशा उत्क्रांत होत जातात तशा हळूहळू त्या अडॅप्ट होत जातात, एकमेकाशी जुळवणूक होऊन देतात आणि स्ट्रॉंग राहतात आणि अशा पद्धतीने ते उत्क्रांत होत जातात. आणि हे मनाने जुळवणूक केलेली, मनाने इच्छा केलेली, योग्य इच्छा करून योग्य जुळवणूक करून ती उत्क्रांती होते. डार्विन्स thesis is stated exclusively in terms of physiological evaluation, forcibly disjoining from psychical evaluation by his own discretion. This sounds incompatible or unsuitable. The evidence provides that psychical evaluation is the cause of physical evaluation. हे स्वामीजींचं जे हे आहे खूप महत्वाचं आहे. हे आता वाचलं, हे माइंड व्हॉट माइंड मीन मधलंच वाक्य आहे. एकपेशीय अमिवाला जी जाणीव होती, जे मन होतं, जे अंतःकरण होतं, ते उत्क्रांत होत मानवापर्यंत आलेलं आहे. जीव उत्क्रांत होत गेला, मेंदू विकसित होत गेला, पण ती अस्तित्वाची जी जाणीव आहे, जीव जाणीव आहे, ती सलगतेने म्हणजे अगदी अमिबापासून, एकपेशीय प्राण्यापासून माणसापर्यंत तीच उत्क्रांत होत आलेली जाणीव आहे. द कंटिन्युटी ऑफ माइंड थ्रू आउट द इव्हॉल्युशन रेंडर्स द प्रोसेस मोर इझिली अंडरस्टँड. हे जर का आपण मान्य केलं की जाणीव विकसित होत गेली आणि मग प्राणी विकसित होत गेले, हे जर का आपण मान्य केलं तर मग आपल्याला सगळी प्रोसेस सहज समजते. अशा पद्धतीने स्वामीजींनी त्याच्यात विवेक केलेला आहे. आणि द प्रेझेंट थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, दॅट इज डार्विन थिअरी, पॅथेटिकली फेल्स टू अनरिडल द गॅप बिटवीन टू स्पीसीज. म्हणजे प्राणी त्याच्या ठिकाणी उत्क्रांत होत गेले, पण मग जम कशी झाली की एका म्हणजे माणसापासून, माकडापासून माणूस कसा झाला हे एक्सप्लेन करता येत नाही. कारण माकडं कितीही वर्ष जगली तरी ती काही माणसं होत नाहीत. आणि त्या पद्धतीने जर का मनाचा विचार केला आणि मनाच्या पद्धतीने जर का आपण त्या विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी रिकन्साईल करता येतात. असं खूप विस्ताराने त्या पुस्तकात सांगितलेलं आहे. मी फक्त ह्या उत्क्रांतीपुरता आणि आपल्या विषयापुरता रेफरन्स देतो.
श्रद्धायोगमध्ये नीती, उत्क्रांती आणि मुक्ती म्हणून एक प्रबंध आहे, 20वा प्रबंध आहे. त्याच्यामध्ये त्याने म्हटलं सत्याची किंमत देऊन आपण नीती मिळवलेली. माणूस नीतिमान आहे असं म्हटलं जातं, पण माणसाची नीती म्हणजे काय? मेंदू उत्क्रांत होत गेला. लहान प्राण्यांना पण मेंदू होता आणि आपल्याला पण मेंदू आहे. आता माणसाचा मेंदू प्रगत आहे म्हणजे त्याला नीतिमूल्य मोठी आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे माणसाचं वर्तन मूल्य खूप चांगलं आहे, माणूस चांगल्या पद्धतीने वागतो, सभ्य पद्धतीने वागतो असं म्हटलं जातं. स्वामीजी म्हणतात माणसाला नीतिमूल्य आहेत म्हणजे काय आहे? त्याला राग आवडत आहे तो म्हणजे काय होतं? माणसाला राग येत नाही का? राग येतो, पण माणूस राग आवडतो. म्हणजे समोरच्या माणसाबद्दल चीड आली, राग आली तर तो लपवून ठेवतो, गोड बोलतो, त्याला खुश करून टाकतो. आणि मग त्याच्या मनात आलेली जी काही लालच होती किंवा जो काही राग होता तो योग्य पद्धतीने पुढे काढतो. कधीतरी आधी तो संयमाचं रूप घेतो. आता हे जे वागणं आहे म्हणजे माणसाला जी काही भावना दिलेली आहेत परमेश्वरांनी, जी वाणी दिलेली आहे ते आतल काय ते एक्सप्रेस करण्यासाठी. पण माणूस आपल्या मनात काय आहे ते ओठात कधीच दाखवत नाही बऱ्याच वेळा. आता स्वामीजी म्हणतात की हे जे तो करतो आणि त्यावेळेला नीतिमत्तेने वागल्याचं क्रेडिट घेतो, कारण राग दाखवलेला नाही, गोडगोड बोललेला आहे, संयम घेतला झालेला आहे. त्यावेळेला तो सत्य वागत असतो का? तो असत्य नसतो का? त्याला मिळालेलं नीतीचं सर्टिफिकेट त्याने असत्याचं बळून देऊन मिळवलं नसतं काय? मनात रागाची उसळी आली आहे पण आली नाही असं दाखवायचं आणि त्यामुळे चांगलं वागण्याचं श्रेय घ्यायचं. आता ह्यापैकी एक काहीतरी खरं असू शकेल. म्हणजे एकतर तुमची नीती तरी चांगली झाली असेल किंवा तुम्हाला उसळी नाही आली पाहिजे, एक काहीतरी पाहिजे. पण दोन्ही आहे आणि अशा पद्धतीने वागलं. आणि मग दुसरं उदाहरण दिलं त्यांनी, मला समोरच्या माणसाच्या खिशातली चोरी करण्याची इच्छा झाली, मी करणार नाही आणि नीतिमत्तेचं सर्टिफिकेट मिळेल. पण मनात आलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम माझ्या शरीरावर होण्याचं टळेल काय? आपल्या शरीरात होणारा प्रत्येक विचार हा आपल्या पेशींपर्यंत जात असतो, शरीराच्या सगळ्या भागात जात असतो. आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने विचार जरी केला, जरी वर्तन नाही केलं तरी सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि मग कुठल्याही योगशास्त्रामध्ये, पातंजलांच्या योगशास्त्रामध्ये किंवा कुठल्याही एकंदर या अध्यात्माच्या शास्त्रामध्ये सत्य जे आहे ते काया, वाचा आणि मने अशा तिन्ही स्तरावर सांगितलेले आहे. सत्य एक शरीर, बोलणं आणि वर्तन या तिन्ही स्तरावर सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी मने ही अतिशय अवघड गोष्ट आहे. खरा वांदा तिथेच निर्माण होतो. संयमाचा अर्थ आपण जो असत्याचा बळू देऊन लावतो तो चुकीचा आहे. संयमात मनावर दडपण येतं, त्याऐवजी ते ज्ञानाने आलं की सहजता अधिक खरी आहे. म्हणजे हेच जे वर्तन आहे हे आपण फक्त लोभाने करत असतो किंवा आपल्या स्वार्थाने करत असतो. त्याला जर का खऱ्या पद्धतीने ज्ञानाचा एक बेस प्राप्त झाला, ज्ञानाचं जर का भूमिका प्राप्त झाली आणि मग ते वर्तन झालं तर मग ते वर्तन जे आहे ते अधिक सहज होईल. आता ह्या सगळ्या गोष्टी एकदम साधणार नाहीत, हळूहळू साधेल. पण ही गोष्टच आपण लक्षात घेतली नाही आणि त्याच्याकडे कानाडोळा केला तर सुधारणेला वावच उरणार. आता बघा, एखादा जो अप्रगत प्राणी आहे म्हणजे माणसाव्यतिरिक्त खालचा प्राणी आहे, त्याला न आवडणारं दृश्य दिसलं तर तो रागवतो. पण माणूस सुधारलेला प्राणी आहे, तो राग आवडतो, तो ताबडतोब हल्ला करत नाही, झेप घेत नाही. मग काय करतो? तर 3 प्रकार होतात स्वामीजी म्हणतात. सहज शक्य असेल, ताकद असेल आणि काही अडचण नसेल तर तो झेप घेतो, राग मुळीच आवडत नाही. ही एक प्रक्रिया असते माणसाची. आता समोरचा माणूस जर का सबल असेल आणि हा दुर्बल असेल तर तो म्हणतो, मनातल्या मनात सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो आणि योग्य वेळी घाव घालतो. आणि कधी सुडा इतकी सुद्धा जिद्द त्याला दाखवता आली नाही तर तो राग मुकाट्याने गिळतो. आपल्या रागावलेल्या इंद्रियांच्यावर आतल्यात पाणी ओततो आणि आतल्या गतीचा भडका भ्याडपणाने विझून टाकतो आणि ह्या सगळ्यातली गुदमर पत्करतो. आता या तिन्ही प्रकारामध्ये सत्य कुठे आहे आणि संयम कुठे आहे? चुकीच्या पद्धतीने असत्याने मिळवलेली प्रतिष्ठा तेवढी आहे. आपण या उत्क्रांतीमध्ये जी प्रगती झाली त्याच्यातल्या प्रगतीचा जो माणसाच्या वर्तनाचा जो हल्लीचा भाग आहे, जसं आपण म्हटलं की 100% सत्ययुगापासून 25% पुण्यवान वर्तन आता कलियुगात राहिलेलं आहे. ते कलियुगातलं जे वर्तन आहे त्याच्या पाठीमागे, चुकीच्या वर्तनाच्या पाठीमागे काय पद्धतीने मानसिकता आहे
त्याचा आपण या ठिकाणी विचार करतो आहोत आणि स्वामीजींनी आपल्याला विचार करायला उद्युक्त केलेला आहे. स्वामीजी ऑन थिअरी ऑफ डार्विन्स इव्हॉल्युशन थिअरी, त्या व्हॉट माइंड मीन्स मध्ये ते म्हणतात की डार्विन म्हणजे थोडक्यात आता त्याचं कन्क्लुजन असं आहे, कारण सगळं डिटेल जर का असेल तर तुम्हाला पुस्तक बघायला पाहिजे. डार्विन्स थिसिस इज स्टेटेड एक्सक्लुझिव्हली इन टर्म्स ऑफ सायकोफिजिओलॉजिकल इव्हॉल्युशन. शारीरिक उत्क्रांती त्यांनी बघितलेली आहे आणि मनाच्या उत्क्रांतीचा विचार केलेला आहे. हे चुकीचं वाटतं, अयोग्य वाटतं, अनेक गोष्टी ज्यातून एक्सप्लेन करता येत नाही. आणि जो काही उपलब्ध पुरावा आहे, द एव्हिडन्स प्रोव्हाइड्स दॅट सायकिकल इव्हॉल्युशन इज द कॉज ऑफ फिजिकल इव्हॉल्युशन. म्हणजे आधी इच्छा आणि नंतर शरीरात बदल, अशा प्रकारचं जर का आपण घेतलं तर हे योग्य आहे. आणि एक्झिस्टन्स ऑफ माइंड अलोन एक्सप्लेन्स प्रिव्हेलन्स ऑफ इनन्युरेबल अँड अनरिपीटेबल फॉर्म्स. आणि म्हणून the present theory of evaluation, that is Darwin theory, pathetically fails to unriddle the gap between two species. आपण म्हटल्याप्रमाणे की एका स्पेसिसमध्ये सुधारणा डार्विनच्या थेअरीप्रमाणे सांगता येईल. म्हणजे समजा एकच गोष्ट आहे, त्याच्यामधून म्हणजे चार हे समजा एक प्राणी आहे, त्याच्यामध्ये सुधारणा, मोराला पोट पिसारा आला किंवा जिराफाची मान उंच झाली वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जिराफातून पुढचा प्राणी कसा झाला आणि माकडापासून माणूस कसा झाला हे एक्सप्लेन करता येत नाही. अशा पद्धतीने आपण ह्या इव्हॉल्युशनच्या थिअरीचा आढावा आतापर्यंत घेतला. तो घेताना आपल्या असं लक्षात येते की आपल्याला मुख्यत्वे आपला विचार करत असताना ह्या उत्क्रांतीमध्ये मेंदू प्रगत झालेला आहे. मेंदूकडे अत्यंत चांगल्या पद्धतीची विचारशक्ती आहे, सत्सद्विवेक बुद्धी आहे. परंतु माणसाच्या इच्छा ज्या आहेत, त्या वासना आहेत, त्या सुद्धा बुद्धीमध्ये आहेत. आणि त्या वासना डॉमिनेट होणार का तुमची सत्सद्विवेक बुद्धी डॉमिनेट होणार, हे बघण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतो आहोत. आणि मग आपल्याला जर का आपला क्रमविकास साधक म्हणून करायचा असेल आणि साधनेमध्ये पुढे जायचं असेल तर आपल्याला काय पद्धतीने विचार करायला पाहिजे, हा सगळा सारांश आहे याचा. डार्विनच्या थेअरीमध्ये खूप चांगल्या गोष्टी पण आहेत. त्याच गोष्टीमध्ये डार्विनच्या थेअरीमुळे अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. पण त्याचा जो बेसिस आहे तो 1963 साली जेव्हा स्वामीजींनी ही पुस्तकं लिहिली त्यावेळी त्यांनी मांडलेलं आहे. आणि अजून सुद्धा 2021व्या शतकामध्ये सुद्धा गेल्या आत्तापर्यंत त्या डार्विन थेअरीची इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. परंतु विज्ञानाने अजून सुद्धा मनाचं अस्तित्व तशा पद्धतीने मानलेलं नसल्यामुळे अजून त्याला पूर्तता येत नाही. आणि म्हणूनच स्वामीजी म्हणतात मी 21व्या शतकाचं विज्ञान लिहितोय, ते समजून घ्या. आता आपल्याकडे जे विष्णूचे अवतार आहेत, त्या विष्णूच्या अवतारांच्या मध्ये सुद्धा आपल्याला उत्क्रांती क्रमानुसारच आहेत असं ह्याच्यावर पण अनेक ठिकाणी लिहिलेले. स्वामीजींनी पण मनाच्या श्लोकाचं जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये काही 120 ते 125 श्लोकाच्या दरम्यान याच्यावरच्या गोष्टी लिहिल्या आहेत. तो थोडक्यात आपण बघू कशा पद्धतीने ते दशावतार आणि उत्क्रांती मॅच होत होती. जगात नेहमी चांगल्या वाईट शक्ती, व्यक्ती आणि वृत्ती असतात. पण जेव्हा वाईटाचं प्रमाण खूप जास्त होतं तेव्हा मग चांगल्या सत्शील व्यक्तींना, शक्तींना आणि वृत्तींना जो त्रास होतो तेव्हा मानवतेमध्ये समतोल निर्माण करण्यासाठी भगवान अवतरतात. आणि म्हणजे थोडक्यात म्हणतात ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे जेव्हा अत्यंत वाईट वर्तन व्हायला लागतं आणि सगळ्यात चांगल्या लोक कमी, वाईट वृत्ती जास्त, चांगल्या लोकांना चांगल्या पद्धतीने वागता येत नाही, त्यावेळेला मानवतेला सावरण्यासाठी भगवान अवतार घेतात. सत्ययुगामध्ये झालेले अवतार 4 आहेत: मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह. त्रेतायुगात अवतार आहेत वामन, परशुराम आणि श्रीराम. द्वापार युगात अवतार आहेत श्रीकृष्ण आणि कलियुगात अवतार आहेत भगवान बुद्ध आणि कल्की. आता डार्विनने पृथ्वी तलावर पहिला जीव पाण्यात निर्माण झाला, म्हणजे जो काही एकपेशीय, आपण मागच्या वेळेला पण बघितलं स्वामीजींनी माइंड पॉवरमध्ये दिले, कोयासर्वेट ड्रॉप म्हणजे एक अॅमिनो ऍसिडचा एक पाण्याचा थेंब आणि त्या पाण्याच्या थेंबातून नंतर जीव निर्माण झाला, असा सिद्धांत डार्विनने पण मांडलेला आहे. तो 150 वर्षापूर्वी मांडला होता. हा साधारणतः डार्विनचा सिद्धांत 150-160 वर्षापूर्वीच्या साधारणतः 200 वर्षापूर्वी मांडला. आणि मग ह्या पाण्याच्या पहिल्या पेशीपासून किंवा अमिबापासून
लाखो वर्षापासून अनेक जीव जाती उत्क्रांत होत होत आजचा प्रगत मानव बनला आणि प्रत्येक बदल घडायला हजारो लाखो वर्ष लागली असा डार्विनचा थोडक्यात सिद्धांत आहे. आता ही दशावताराची कहाणी सुद्धा या डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरित्या मिळती जुळती. आता ही दशावताराची कहाणी तर कितीतरी आहे, म्हणजे हजारो वर्षाचं किंवा शेकडो वर्षाचं त्याला हे आहे, परंपरा आहे. आणि त्या वेगळ्या कथा पण आहेत. त्या आता आपण सगळ्या कथा बघणार नाही. आपण ह्या दशावताराची एक आरती पण आहे. ती आरती आता आपल्याला बघायची नाही, पण त्याच्यामध्ये सांगितलेले भगवान विष्णूंनी मत्स्यापासून कल्कीपर्यंत अशा 10 अवतारांचं वर्णन त्या आरतीमध्ये केलेलं आहे. पहिला अवतार आहे मत्स्य अवतार. पृथ्वीवरचा प्रथम जीव पाण्यात निर्माण झाला असं डार्विन पण म्हणतो. आणि आपल्या पुराणातून हजारो वर्षापूर्वी सांगितलेल्या कथा ज्या आहेत त्या सुद्धा सांगतात की पहिला अवतार परमेश्वराचा हा मत्स्य आहे, म्हणजे पाण्यातला आहे. दुसरा अवतार जो आहे तो कूर्म आहे. कूर्म म्हणजे कासव. डार्विन सांगतो की जीव एका अवस्थेतून पुढे प्रगत अवस्थेकडे उत्क्रांत होत असताना त्याच्यात परिस्थिती अनुरूप बदल घडत जातात. आता माशापासून कासवाचा विचार केला की आपल्या सहज लक्षात येतं की कासव हा प्राणी पाण्यात पण राहतो आणि जमिनीत पण राहतो, म्हणजे दोन्हीकडे राहू शकतो. प्रगती झाली. आता हे सगळे एक एक प्राणी म्हणजे त्या त्या काळखंडातलं प्रतीकरूप प्राणी दिलेले आहेत त्यांनी. आणि परमेश्वर या पद्धतीने अवतार झाला अशा कथा आहेत वेगळ्या वेगळ्या. त्याच्यात माशापासून कासव उत्क्रांत झाला याचा अर्थ एवढाच की पाण्यात राहणारे जीव अस्तित्वात असतानाच त्यांच्यापासून कासव आणि कासवासारखे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी सहज वावरू शकणारे अनेक उभयचर जीव उत्क्रांत झाले. परमेश्वराचा पुढचा अवतार आहे वराह म्हणजे डुक्कर. डुक्कर हा प्राणी जंगलात वावरणारा असतो. त्या काळी निश्चितच पृथ्वीवर प्रचंड घनदाट जंगल होतं. कारण आपण बघितलं की पृथ्वी उत्क्रांत होत गेली. पृथ्वीवर हे जीवसृष्टी यांच्या अगोदर पृथ्वीवर काही नव्हतं. आधी आग होती, नंतर प्रचंड पाऊस पडला, त्यांच्यात दलदल झाली, मग घनदाट जंगल झालं. आणि त्यावेळेला एक हिमयुग नावाचं युग चालू होतं. हळूहळू जमीन तयार व्हायला लागली होती आणि त्यामुळे एकीकडे जमीन, एकीकडे ते बर्फ आणि अशा पद्धतीने दलदलीची जमीन होती. आणि त्याच वेळेला असे प्राणी अस्तित्वात यायला सुरुवात झाली त्यांना पाणी मिश्रित दलदलीची जमीनच प्रिय होती. आपल्याला म्हणजे डुकरांना चिखल आज सुद्धा प्रिय आहे. तर अशा प्रकारचे जीव तयार झाले, पाण्यात राहणारे, पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी वावरू शकणारे. आणि त्या परिस्थितीमध्ये डुकरासारखे जंगली प्राणी निर्माण होऊन त्यावेळेला झाले. आता हजारो लाखो वर्ष उलटली होती, म्हणजे प्रत्येक उत्क्रांतीच्या स्टेपमध्ये हजारो लाखो वर्ष गेलेली आहेत. आणि मग पुढचा जीव जो आला तो पुढचा अवतार आहे तो नृसिंह आहे. तो नरसिंह अवतारात विष्णू उत्क्रांत झालेला आहे. उत्क्रांतीने आणखीन एक पुढे पुढे टाकलं. आता ह्या निमित्ताने आपल्याला असं बघायचं की असे प्राणी निर्माण व्हायला सुरुवात झाली की ते प्राणी पण नाहीत आणि धड माणूस पण नाही. नृसिंहाने अंबरठ्यावर हिरण्यकश्यपूला ठार मारलं ही कथा आपल्याला माहिती आहे. चतुष्पाद जंगली प्राण्यांपासून द्विपाद प्राणी उत्क्रांत व्हायच्या उंबरठ्यावर आता उत्क्रांती उभी होती. आणि याचं सांकेतिक दर्शन ही नृसिंहाची कथा आपल्याला देते. अरण्यातील पशूंकडून उत्क्रांतीची वाटचाल मनुष्य रूपाकडे सुरू होती. त्यातला हा नृसिंह होता. तो अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी होता. पुढे हजारो वर्ष गेली. पुढे वामन अवतार झाला, ज्याला खऱ्या पद्धतीने मनुष्य म्हणता येईल असा हा प्राणी होता. वामन ह्याचा अर्थ गुटका, होमो इरेक्टस हे त्याचं शास्त्रीय नाव. या शब्दाचा अर्थ 4 पायावर चालणारा प्राणी आता हळूहळू 2 पायावर उभा राहायला शिकला होता. होमो म्हणजे माणूस आणि इरेक्टस म्हणजे उभा असलेला असा त्याचा सर्वसाधारण अर्थ. जंगलात राहणारा, मेंदू आकाराने लहान असलेले शिकार करून खाणं, गुहेत राहणं असे सगळे व्यवहार आणि बरीचशी बुद्धिमत्ता सुद्धा प्राण्याप्रमाणेच असणारा हा केवळ नावाला मनुष्याचा प्राणी आता जंगलात वावरू लागला होता. उत्क्रांतीचं कार्य छानपणे पुढे चालू होतं. आता इथे आपण हे अवतार शास्त्रीय पद्धतीने बघतो. ह्या प्रत्येक अवताराचं पुराणातलं महत्व वेगळं आहे, ते आपण इथे बघत नाही. इथं आपण उत्क्रांतीच्या माध्यमातून हे सगळं बघतोय. वामनाने बळीला पाताळात नेलं असा एक कथा आहे.
याचा अर्थ असा म्हणताय की वामनाने बळीला जमिनीच्या खाली जाण्याचा म्हणजे जमीन नांगरण्याचा निर्देश दिला असाही घेता येतो. बळी म्हणजे शेतकरी आणि त्यातून पुढे शेतीचा शोध लागला आणि उत्क्रांती पुढे सरकली. असं सरकत 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 प्राणी जीवन पुढे ऍडव्हान्स होत गेलं. आता ज्याला खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणता येईल असा परशुराम प्रगटला. अँथ्रोपॉलॉजीमध्ये निडरथल किंवा होमोसोफियन ही शास्त्रीय नावं ज्याला लागू पडते असा हा परशुराम अवतार आहे. परशुरामावर जंगल साफ करून मनुष्य वस्ती आणि शेतीयोग्य जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आली. परशुरामाने कोकण बसवलं असं म्हणतात. परशुरामाने शरीरावर धारण केलेली जी आयुध होती ती त्यावेळेच्या त्या पद्धतीची साक्ष देतात. परशुरामाचा परशु जंगल तोडण्यासाठी आणि त्याचं धनुष्य जंगली शापदापासून रक्षण करण्यासाठी धारण केलं असं म्हणता येईल. परशुराम उघडा दाखवता त्याचा अर्थ अद्याप वस्त्राला शोध लागायचा होता असा होऊ शकतो. मनुष्यवस्ती स्थिरतावर झाली. पुढे माणूस हळूहळू कल्चर्ड व्हायला सुरुवात झाली आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीची वस्त्र प्रावणं सगळी उपलब्ध झाली. शेती संपत्तीचं संरक्षण ह्या सगळ्यासाठी गरज वाजायला लागली पुढे आणि राज्य पद्धती हळूहळू आकार घेऊ लागली. अशा पद्धतीने उत्क्रांत होत होत पुढे उत्क्रांतीने आणखी पुढची जीभ घेतली. रामराज्याची संकल्पना साकार करणारा पूर्ण पुरुष राम अवतरला. होमोसेपियन हे शास्त्रीय नाव धारण करणारी मनुष्य जमात निर्माण झाली आणि या शास्त्रीय नावाचा अर्थ ज्याला जाणीव असल्याची जाणीव आहे असा मनुष्य. प्राण्याला फक्त जाणीव असते, माणसाला जाणीवेची जाणीव असते. आता परशुरामाच्या नंतर पुढे खूप उत्क्रांत झाल्या होत्या गोष्टी, खूप गोष्टी बदललेल्या होत्या. रामाला परशुची गरज नव्हती आणि त्यांनी शत्रू निष्पातासाठी धनुष्य धारण केलं. सत्यवचनी रामासारखी प्रजा पृथ्वी तलावर सुखाने नांदू लागली आणि सत्ययुगाचा जन्म झाला. आणि पुढे असं चालत असताना अनेक वर्षाच्या कालावधी गेला आणि मग हे सत्याचं सुद्धा लोकांना अपचन व्हायला लागलं आणि मग कुठल्याही परिस्थितीत सत्याला धरून राहावं या रामनीतीकडून मनुष्य परिस्थितीनुरूप वागावं ह्या महाभारत नीतीकडे उत्क्रांत झाला. या पुढच्या काळात उत्क्रांतीची शारीरिक दृश्यचिन्ह कमी होत गेली. माणसाच्या शरीरामध्ये उत्क्रांती आता फार झाली नाही, कारण एकदा परशुरामानंतर तो माणूस निर्माण झाला आणि मग फक्त त्याची एकंदर काय सामाजिक किंवा वर्तणूक किंवा एकंदर सगळी डेव्हलपमेंट झाली आणि जी चालू झाली ती बौद्धिक उत्क्रांती सुरू झाली. म्हणजे आपण जी मगाशी बघितली ही उत्क्रांती सुरू झाली. रामाच्या अवतारानंतर कृष्ण अवतारात अगोदरच्या काळात मनुष्य पुन्हा प्राणी होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. म्हणजे बघा आपण कौरवांचं बघतो, त्यावेळेच्या गोष्टी बघतो, युद्ध असत्य कूट कपट याची चलती झाली होती. मनुष्याला खऱ्या गोष्टीची जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली होती आणि ती करून देण्यासाठी कृष्ण अवतरला. अनागोंदी अत्याचार आणि यामुळे समस्त स्त्री पुरुषांचं आयुष्य बंदीखान्यासारखं झालं होतं. पृथ्वीवरचं आयुष्य अंधकारमय झालं होतं. अशा अंधारात मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला. कृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं. सारथी म्हणजे चालक, वाहन चालून इच्छित स्थळी नेणारा. कृष्णाने अंधकारात गाडल्या गेलेल्या मानवजातीला उजेडच असतो जपाला असा त्याचा अर्थ काढता येईल. थोडक्यात कृष्णाने एक वेगळ्याच पद्धतीचे मानवी ज्ञान ह्या धरतीला दिलं. त्याच्यानंतर कृष्णानंतर आता जो अवतार झालाय तो बुद्धाचा धर्म झालाय. बुद्ध धर्माने शांतीचा प्रसार केला. सुरुवातीला खूप शांती लोकांना आवडली, खूप जोमाने प्रसार झाला, पण पुढे सगळं परत त्याच्यामध्ये सुद्धा वाईट वृत्ती शिरल्या आणि मग आता जो 10वा अवतार होणार आहे तो कल्कीचा अवतार असं म्हटलं जातो. कलियुगात हे 2 अवतार आहेत. माणसाचा विश्वास लयाला गेलाय, आपापसात युद्धच लढाई सुरू आहेत. मनुष्य संपत्तीच्या मागे धावत सुटलाय आणि पुन्हा एकदा मनुष्य उत्क्रांतीच्या उंबरठ्यावर जायलाय आणि अवताराची वाट पाहत आहेत. उत्क्रांतीचं चक्र सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे. आता कल्की अवतार कधी झालाच तर तो ह्याच पद्धतीने होईल. कल्की नावाची एक कादंबरी स्वामीजींनी लिहिली आणि या कल्की अवतार
ची जी काही शक्यता आहे त्याच्याबद्दल खूप सविस्तर लिहिलेलं आहे. अर्थात आपण आज ते नको घ्यायला. थोडक्यात माणूस हा प्राणीजीवन उत्क्रांत होत असताना अखेरी निर्माण झाला असा उत्क्रांतीवाद सांगते. आणि विकारयुक्त मन हे जीवाच्या पहिल्या अवस्थेपासून माणसाच्या तथाकथित प्रगतावस्थेपर्यंत प्रेरक म्हणून पुढे पुढे होत गेलं ही गोष्ट निश्चित आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. स्वामीजींनी सांगितलं उत्क्रांतीची मूळ प्रेरणा अधिक सुख ही होती. मनाला अधिक सुख हवं, त्याच्यातून ती उत्क्रांती होत गेली. स्व अस्तित्वापासून ही स्वार्थ सुख प्रेरणा सुरू झाली आणि हे त्यांनी अगदी कोॲसर्वेट ड्रॉप्स आणि एकपेशीय जीवापासून ते उत्क्रांत माणसापर्यंत व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. अनेक पुस्तकामध्ये हे मांडणी लिहिली आहे आणि आपण त्यातला काही सारांश आतापर्यंत बघितला. सत्व, रज आणि तम याचा असमतोल मानवी मनात साकारू लागला. स्पर्धेच्या, स्वार्थाच्या जगात सात्विक माणसं अल्पसंख्य होत गेली आणि जेव्हा त्यांचं प्रमाण अत्यल्प झालं तेव्हा चांगल्याचं रक्षण आणि वाईटाचा निपात होण्यासाठी या पुरुष प्रकृतीच्या मूळ अस्तित्वातून जगाचा प्रतिपाळ करणारा विष्णूला अवतार घ्यावे लागले. आता अवतार याचा अर्थ की विष्णूला किंवा त्या शक्तीला खाली यायला लागतं. अवतार म्हणजे खाली यायला लागतं, कमीपणा घ्यायला लागतो. आणि हा कधी घ्यायला लागतो तर अधर्म वाचतो तेव्हा, असं आपल्याकडे म्हणतात. आणि मग त्याचं वर्णन स्वामीजींनी केलंय. हरिश्चंद्रांनी स्वप्नात वचन पाळलं, प्राण जाय पण वचन न जाय. पांडवांनी 5 गावं सोडा एक काय म्हणतात एक सुयोच्या आग्रावर राहणारी सुद्धा जमीन आपल्या भावांना द्यायला नकार केली. आता हे सगळं पुढे गेलं आणि आता इतकी फसवाफसवी आणि अपप्रकार एवढे चाललेले आहेत. भगवंत मौनावस्थेत आहे. मूकपणे प्रत्येक जीवाकडे तो पाहत आहे आणि त्याला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळं देत आहे. मानवाला स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग सदुपयोग तो कधी करेल हे मौनावस्थेतील भगवंत अलिप्तपणे पाहत आहेत. भगवंताने आपला 10वा अवतार अशा विचित्र परिस्थितीची क्रांती घडवण्यासाठी राखून ठेवला आहे. भगवंत पुढे येणार आहे, त्याला अवतार घ्यावाच लागणार आहे. कारण खाली येण्यासाठी त्याला मानवसृष्टीच मजबूर करणार आहे. अत्याचार वाढवले की त्या यायला लागतं. स्वामीजी आपल्याला विचारतात, प्रश्न आहे तुम्ही आम्ही काय करणार. भगवंताला मजबूर करण्यासाठी त्याला त्याचे निराकार तो सोडून साकार रूप घेण्यास भाग पाडणाऱ्याच सामील होणार आणि तो येईपर्यंत अनंत दुःख यातना ह्याच्यात धावणार की समर्थ सद्गुरू संत सज्जनांची आक्रमिलेला मार्ग आपण आक्रमणार आणि त्याने आपल्याला दाखवलेल्या साधनापथावर चालत राहणार, साधना करत राहणार. म्हणजे स्वामीजीने म्हटलं आपल्याला आपल्याच हातात आहे. भगवंताला आपण त्रास द्यायचा का नाही द्यायचा हे आपल्या वर्तनावर आहे. मानव जातीला त्यांनी म्हटलेलं आहे सगळ्या. आणि अशा पद्धतीने जोड आणि उत्क्रांतीचा भाग महत्वाचा आहे. जीवनात सुद्धा मी कधीच जुळून घेणार नाही आणि तुलाच बदलायला लागेल ही अशी जर वृत्ती असेल तर तुझी चुकीची असते. मनाला उदारता आवश्यक आहे. आणि मग आयुष्यभर जुळवणुकीला सामोरं करावंच लागतं. जन्माला आल्यानंतर निसर्गाशी जुळून घेण्यासाठी धडपड करायला लागते. लहान वयात इतरांशी जुळवणूक करायला लागते. अभ्यासात कठीण विषयांशी करायला लागते. लग्नानंतर एकमेकाशी जुळवणूक करायला लागते. असा संसार होणार नाही. नोकरीत तर प्रचंड जुळवणूक करायला लागते. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला जुळवणूक करायला लागते. पण स्वामीजी म्हणतात की जेव्हा व्यक्ती अज्ञानाने जुळवणूक करते, नाईलाजाने जुळवणूक करते तेव्हा त्याची उन्नती घडत नाही. पण हीच जुळवणूक ज्ञानाने आणि अहंकार मुक्तीच्या माध्यमातून ज्यावेळेला घडते तेव्हा मानसिक उत्क्रांती होते. आणि अशा पद्धतीने उत्क्रांतीचा प्रवास गीतेमध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाच्या माध्यमातून सांगून शेवटी पुरुषोत्तम योग ह्या उत्कृष्ट स्थितीचा आपल्याला गीतेमध्ये तसा संदेश भगवान श्रीकृष्णाने दिलेला आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्क्रांती खऱ्या पद्धतीने स्वतःची करता येईल आणि विश्वाची करता येईल याच्याबद्दल सांगतात. शिकवण काय आहे तर असा विचार केला पाहिजे मी त्या विश्वनिर्मात्याचीच एक अल्पनिर्मिती आहे. पुरुषोत्तमाचा आदर्श ठेवून मी माझी शक्ती सुख दुःखात घालवणार नाही.
सुखदुःखात अलिप्त राहील असं म्हणणारा आणि वागणारा माणूस कधीही सुखदुःखाच्या जाळ्यात सापडत नाही. हे त्या पुरुषोत्तम अध्याय सार आहे आणि तो जीवनाचा आदर्श असावा. आणि दुसरा पर्याय ह्याला असा आहे की मला नाही जमत पुरुषोत्तम होताना, किंवा मला नाही जमत या सगळ्या गोष्टी करायला, मला समजत नाही कसं करायचं. तर असा जो कोणी असेल त्याच्या सांगण्याप्रमाणे वागेन, सद्गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे, शास्त्राच्या मार्गदर्शनाप्रमाणे, वेदांताच्या मार्गदर्शनाप्रमाणे, संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागेन. ह्या पद्धतीने आपल्याला या गोष्टी बघता येतील. थोडक्यात आपण माणसाच्या मनाची जी उत्क्रांती झाली, ती उत्क्रांती, माणसाच्या मेंदूची जी उत्क्रांती झाली ती उत्क्रांती पाहिली. आणि ती पाहत असताना ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असून सुद्धा सुख आणि स्वार्थ ह्या गोष्टीसाठी स्वतःचा विचार आणि त्या स्वतःच्या विचारासाठी आपल्या इंद्रियांचा आणि बुद्धीचा वापर, याच्यामुळे जगामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि मग ह्याच्यावर कामविकाराने निर्माण झालेले जग, माणसाच्या प्रगतीपर्यंत माया विकारात तुमचं, आणि त्यातून सुटायचं असेल तर माया विकारातून सुटत सुटत कामविकारापर्यंत सुटत जायचा मार्ग दिसतो. आणि तोच मार्ग आपण पहिल्या वेळेला त्या बोगद्यामध्ये बघितला होता. आता आपण हा शेवटचा भाग घेतोय 2 मिनिटामध्ये. हा बोगदा म्हणजे तो निराकार, निर्लेप, अनाम, अजन्म, अनंत असा जो, त्याला फक्त इच्छा झाली की मी अस्तित्वात यावं आणि हे विश्व निर्माण झालं. विश्व निर्माण झालं, विश्वाचा बोगदा निर्माण झाला, जगाचं अस्तित्व आलं. प्राणीजीव, मग ती सगळी उत्क्रांतीष्ट महापोट, जगा अस्तित्व, प्राणीजीव, पूर्वस्थिती, जीव निर्मिती, प्रारंभ, अमिबा, मग उत्क्रांती, मन शरीराची, जीव शरीर विलगता. म्हणजे हा प्रत्येक माणसाला शेवटी जीव शरीर विलगता, म्हणजे जीवनात शेवटी हेच होतं, शरीर आणि प्राण हे वेगळे होतात. आणि मग एक तर 2 ऑप्शन आहेत, एक जन्म मरण चक्रण किंवा मरण चक्र. म्हणजे वासना शिल्लक असतील मृत्यूच्या वेळेला तर तुम्हाला जन्म घ्यायला लागतो, आपल्याला जन्म घ्यायला लागतो. आणि त्या कारण वासनापूर्तीसाठी शरीर लागतं, त्यामुळे शरीराचा जन्म घ्यायला लागतो आणि त्या पद्धतीने ते चक्र चालू राहतं. हा बोगद्यातला प्रवास कायम चालूच राहतो. जर का मुक्ती झाली तर परत मूळ स्थितीला जातो. हा जो भाग आहे हा स्वामीजीने चौवार्षिकच्या दुसऱ्या वर्षामध्ये व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. तो आपण त्यावेळेला समजून घ्यायचा प्रयत्न करू. पण त्याच्यासाठी आपल्याला अजून एक पुढचा पाठ घ्यायला लागेल की ज्या वेळेला आपण पूर्ण उपायाचा भाग बघू की हे जग जे आहे, ह्या जगाच्या बोगद्यामध्ये जीवन कसं अडकलेलं आहे आणि हे जीवन ह्याच बोगद्यात घुटपट आहे आणि मुक्त होत नाही. तर मुक्त होण्यासाठी काय विचार आहेत, काय आहे पद्धतीचे, ते विचार आपण पुढच्या वेळेला समजून घेऊया. आणि ह्या ठिकाणी आपण थांबूया. मी प्रार्थना घेतो शेवटची. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती